नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर मी आज खूप दिवसानंतर एक लाँग व्हिडिओ पोस्ट करायचं ठरवलं. कारण मी जास्त असे रेसिपीजचे ह्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले नाहीत. पण म्हटलं की एक टाकावात, बघावत की लोकं पाहतात की नाही. कारण शॉर्ट्स व्हिडिओला छान माझे व्ह्यूज येत आहेत. तसंच म्हटलं की लाँग व्हिडिओला येतात की नाही ते पाहावं. तर आज मला रसमलाई केकची ऑर्डर आली होती. तर त्यावेळेस मी पटकीनी स्पॉन्ज टाकला बनवायला आणि नंतर रसमलाई घेतली बनवण्यासाठी. तर आता डेली काय आपल्याला असं डेली जे होम बेकर असतात त्यांना केक्स येत नाहीत. काही ठिकाणी येतात खूप साऱ्या, पण काही ठिकाणी आठवड्यातनं 3-4 वेळाच फक्त केकच्या ऑर्डर येतात. त्यावेळेस मग आपण काही कंटिन्यू घरात रसमलाई वगैरे आणून ठेवू शकत नाही. मग मी त्यावेळेस काय करते, एक रसगुल्ल्याचा जो डब्बा आहे तो आणून ठेवते. म्हणजे जर अचानक ऑर्डर आली तर त्यांना नाही कसं म्हणायचं, मग त्यापासून रसगुल्ल्यापासून रसमलाई बनवते. आणि जेव्हा आपण घरी रसमलाई बनवतो ना त्यावेळेस खरंच खूप खर्च होतो. कारण बाहेरची रसमलाई जी असते त्याच्यात खूप सारे असे ड्रायफ्रुट्स नसतात किंवा केशर नसतात, कलर टाकलेला असतो. मग आपण ही घरी जी रसमलाई बनवतो तर त्याच्यामध्ये आपलं सामान जास्त जातं आणि कधी आपण प्राईस पण जास्त ठेवू शकत नाही. कारण मग लोक म्हणतात की बाहेर एकदम पटकीने आम्हाला केक मिळतो आणि तो पण कमी किमतीत. कधी थोडंसं नुकसान होतं. पण होम बेकरचं हेच आहे की ऑर्डर आली की छान वाटतं, असं पैशाकडे वगैरे पाहावंसं वाटत नाही त्यावेळेस. तर पहा, मी इथं माझा हा केक पूर्ण तयार झालेला आहे आणि हा केक बनवताना थोडंसं टेन्शन आलं होतं मला. कारण 2च तासात मला केक द्यायचा होता आणि मला असं होतं की रसमलाई पण बनवायची आहे, केकचा स्पॉन्ज पण. मग मी काय केलं होतं, जी रसमलाई आहे ती गरमच स्पॉन्जवरती टाकली आणि नंतर तो केक जरा इकडं-तिकडं हलायला लागला. मग तिथं मी खूप घाई केली. अशा वेळेस ज्या चुका होतात ना, त्या काहीतरी शिकवत असतात आपल्याला. कारण तेवढाच वेळ मला म्हणजे केक फ्रीजमध्ये ठेवायला, सेट करायला 15 मिनिटं लागले. तेवढीच जर मी रसमलाई थंड व्हायला वेळ दिला असता तर म्हणजे केक इकडे-तिकडे हिलला नसता. ही चूक तुम्ही करू नका, कारण कुठंतरी हे जातो. पण काय असतं ना, की आपल्याला वाटतं की कस्टमर येऊन थांबू नये म्हणून केक आधी रेडी असावा, म्हणून मी हे केलं होतं. पण चुकांनीच काहीतरी शिकायला मिळतं. तर तुम्ही पाहू शकता की मी किती एकदम इझी आणि फटाफट असा केक बनवलेला आहे. एकाच क्रीममध्ये मी 3 शेड बनवले होते. एक तर एक व्हाईट ठेवला होता, एक लाईट पिंक आणि एक डार्क पिंक. आणि खूप पटकीनी ही ऑर्डर म्हणजे 1 तासाच्या आतमध्येच मी कंप्लीट केली होती. आणि ही आयडिया तुम्हाला तर भेटलीच असेल की रसमलाई कशी करायची. तुम्ही अशीच करता का डायरेक्ट बाहेरून जाऊन आणता? मला कमेंट करून नक्की सांगा. एकदम सिंपल असा केक बनवलेला आहे. तुम्हाला कुठल्या केकचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.